तुकाराम महाराज म्हणतात की मी अनेक तीर्थक्षेत्रे पाहिली, अनेक तीर्थामध्ये गेलो, परंतु पंढरीची बरोबरी कुठंच येत नाही, कोणालाच येत नाही. आणि म्हणून ते काय म्हणतात, वाराणसी गया पाहिली द्वारका, परी नये तुका पंढरीच्या. पंढरीशी नाहे कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी, त्याची घरी यम नये. तर तुकाराम महाराज म्हणतात की मी वाराणसी, गया, द्वारका असे अनेक तीर्थक्षेत्र मी पाहिलेले आहेत, परंतु पंढरपूरची सर कोणालाही येत नाही. कारण या पंढरपूरमध्ये कोणालाही अभिमान नाही. तुम्ही बघा, आपण पंढरीला गेल्यानंतर किंवा पायी वारीमध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण एखाद्या वारकऱ्याचे चरण स्पर्श करतो, त्यावेळेस तो दुसरा वारकरी आपण जरी वयाने छोटा असले तरी ते त्यांची चरणस्पर्श करतात. म्हणजे वारकऱ्याच्या मनामध्ये कसल्याही प्रकारचा अभिमान नसतो, लहान मोठा ही भावना त्यांच्यामध्ये नसते. म्हणून एक वेळ जरी तुम्ही पंढरीला जाऊन आलात तर त्याच्या घरी यम येत नाही आणि त्याचा मृत्यू पण होत नाही. कारण जसं तुकाराम महाराजाला वैकुंठाची प्राप्ती झाली, तसं नामस्मरण करणाऱ्याला म्हणजे चांगली प्राप्ती, मोक्षप्राप्ती होऊ शकते, असं या अभंगातनं सांगतात. रामकृष्ण हरी.